खूप वर्षांपूर्वी इथून खूप दूर एक खूप दिमागदार महाल होता. या दिमागदार महालात एक खूप सुंदर राणी राहत असे. राणीची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे तिला एक मुलगी असावी. थंडीचे दिवस होते. राणी खिडकीजवळ बसून कपडे शिवत होती. त्याच वेळी तिला सुई टोचली. तिने कापसाने आपले रक्त पुसताना एक इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मला एक मुलगी असावी, जिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकावेत आणि जिचे ओठ चेरी सारखे असावे आणि तिचे हृदय आनंदाने भरलेलं असावं. आणि एक दिवस राणीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक गोड मुलगी झाली. तिने तिचं नाव ठेवले स्नो व्हाईट. वर्षांमागून वर्ष सरली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रेमळ राणी आजारी पडली आणि मरण पावली. राजा म्हातारपणाकडे झुकत होता. शक्ती देखील कमी झाली होती. म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. ही राणी चेहऱ्याने तर सुंदर होती, पण मनाने नाही. खूप गर्विष्ठ बाई होती. दररोज राणी तिच्या जादूच्या आरशात पाहत असे आणि प्रश्न विचारत असे. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आणि तो आरसा उत्तर देत असे. भले आणखी कोण असणार तुमच्यापेक्षा सुंदर इथे? राणी हे ऐकून खूप खुश होत असे. ही दुष्ट राणी आल्याबरोबर महालात सगळं बदलू लागलं. तिच्या हरकतींमुळे राज्याचं देखील खूप नुकसान झालं. तेच प्रश्न सोडवण्यासाठी राजाला महालाच्या बाहेर जावं लागलं. दुष्ट राणीला खूप आनंद झाला, कारण आता राजा नव्हता, तेव्हा ती मनासारखं वागू शकत होती. वर्षांमागून वर्ष सरली आणि स्नो व्हाईट मोठी होऊन एक सुंदर तरुणी दिसू लागली. थोड्या अंतरावर एका नदीवर पाणी पीत असलेल्या एका राजकुमाराला स्नो व्हाईटचं प्रतिबिंब दिसलं. त्याला आसपास फक्त पक्षी दिसले. स्नो व्हाईट कुठेच नव्हती. एक दिवस राणीने पुन्हा एकदा तिच्या जादूच्या आरशाला विचारलं. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आरशाने उत्तर दिलं. कसं सांगू, तुम्ही नाही आहात राणी सरकार. स्नो व्हाईट आहे सर्वात सुंदर. हे ऐकून राणीला खूप राग आला. तिने तिच्या खास शिपायाला बोलवलं आणि त्याला भयंकर आदेश दिला. तू स्नो व्हाईटला जंगलात घेऊन जायचंस आणि मला तिचं हृदय आणून द्यायचंस. शिपाई स्नो व्हाईटला राणीकडे घेऊन गेले. कशी आहे स्नो व्हाईट? जा, जरा जंगलात फिरून ये. माझा खास शिपाई तुझी काळजी घेईल. शिपाई स्नो व्हाईटला घनदाट जंगलात घेऊन गेले. त्यांना त्यांचं काम करायचं होतं. स्नो व्हाईटचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ हृदय पाहून तो थांबला. त्याने तिला सचेत केलं की महालात परत येऊ नकोस. संध्याकाळ होताच तिला तेथेच सोडून शिपाई महालात निघून गेला. स्नो व्हाईटला अंधारात खूप भीती वाटत होती. ती एका झाडाखाली बसून रडू लागली. सकाळी तिला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सगळे पक्षी तिचे मित्र बनले होते. हे सारे पक्षी तिला आधीपासूनच ओळखत होते आणि म्हणूनच
तिला रस्ता दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. थोडं थांबून स्नो व्हाईटने दरवाजा उघडला. आत सगळं काही छोटं होतं आणि स्वच्छ पण नव्हतं. तिला कळत नव्हतं की हे घर आहे तरी कोणाचं, पण ती इथून जाणार तरी कुठे होती. म्हणून तिने साफसफाई सुरू केली. घर स्वच्छ केल्यानंतर तिने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काहीतरी शिजवून खाल्लं. सगळ्या वस्तूंप्रमाणेच या घराचे बेड पण छोटेच होते. स्नो व्हाईट इतकी दमली होती की ती जेथे होती तेथे झोपू शकत होती. तिने विचार केला की ती इथे सुरक्षित आहे, म्हणून तिने 3 बेड एकत्र केले आणि त्यावर झोपली. संध्याकाळी 7 बुटके, ज्यांचं हे घर होतं, काम करून पुन्हा त्यांच्या घरी आले. त्यांना खूप आनंद झाला की घर इतकं स्वच्छ होतं आणि जेवणाचा छान सुवास देखील येत होता. सवयीप्रमाणे एकाने थोडं जेवण सांडवलंच. एक बुटका तर विचार करत होता की इथे नक्की काय चालू आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणी बरं केलं असावं हे सगळं काम. मी जर थोडी झोप काढली तर कदाचित उत्तर देऊ शकेन मी. 7ही बुटके हळूच वर त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि पाहून त्यांना धक्काच बसला. इतकी सुंदर एक मुलगी त्यांच्या बेडवर झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून स्नो व्हाईटला जाग आली. एवढे लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. ती खूप घाबरली. थोडं चाचरत ती म्हणाली, मी स्नो व्हाईट आहे. मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. माझा तसा हेतू नव्हता. ते तर आम्हाला माहीतच आहे. नाहीतर तू का बरं आमच्यासाठी जेवण बनवलं असतं, सगळी साफसफाई केली असतीस. डॉग म्हणाला, आपण लोक 7 डॉग्स आहोत. हाय हॅपी, हा ग्रम्पी आणि हा डोपी, स्नेजी आणि हा बॅशफर्ड आणि मी आहे डॉग. आणि हा स्लीपी. मला झोपू द्या. स्नो व्हाईटला आनंद झाला की आता तिच्याबरोबर मजेदार 7 मित्रही आहेत. तिने त्यांना तिची पूर्ण कहाणी सांगितली. 7 बुटक्यांना खूप वाईट वाटलं की तिच्याबरोबर खूप अन्याय झालाय. त्यांनी तिला त्यांच्यासोबतच राहायला सांगितलं. स्नो व्हाईटने होकार दिला. ती नेहमी त्यांची मदत करत असे. त्यांचे दिवस आनंदात चालले होते, पण खूप दिवस चालणार नव्हती त्यांची ही पार्टी. एक दिवस दुष्ट राणीने जादूच्या आरशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. आरशा, मला जरा सांग बघू, सगळ्यात सुंदर इथे कोण आहे? आरशाने उत्तर दिलं, क्षमा असावी राणी सरकार, पण माझ्या दृष्टीने तर इथे स्नो व्हाईटच सर्वात सुंदर आहे. पण राणीला वाटलं होतं की ती मरण पावलीये. तिला माहित नव्हतं की शिपायाने काम केलं नव्हतं. आता तिने स्वतःच हे काम करण्याचे ठरवलं. स्नो व्हाईट 7 बुटक्यांना कामाला पाठवत होती, त्यांना एक किस देऊन. डॉगने तिला त्या दिवशीच त्यांचे नियम सांगितले होते. आपले नियम माहित आहेत ना. कोणी अनोळखी माणूस आला, त्याने दार वाजवलं तरी आपण मात्र ते मुळीच उघडायचं नाही. ओके डोके डॉग, पण तुम्ही यायला उशीर करू नका. स्नो व्हाईट जेवण बनवत होती तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. बुटके त्यावेळी घरी येत नाहीत. कोण आहे बाहेर? डॉग, तुम्ही लोक आहात का?
बाहेरून एक म्हातारीचा आवाज आला. मी बिचारी तुझं काय नुकसान करणार आहे, उघड तरी. डोळ्यातून पाहिल्यावर एक अशक्त अशी म्हातारी दिसली. तिने विचार केला की ही बिचारी माझं काय नुकसान करणार आहे, आणि तिने दरवाजा उघडला. अगं माझ्या सुंदर मुली, मी इथूनच जात होते, काहीतरी खायला असेल तर दे, माझे आशीर्वाद मिळतील तुला. स्नो व्हाईटने तिला आत बोलावलं आणि गरम जेवण वाढलं. देव तुझं भलं करो मुली. माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण एक सुंदर सफरचंद आहे. याच्या प्रत्येक घासात जादू आहे, जादू. स्नो व्हाईटने लगेच त्याचा एक घास घेतला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. ही म्हातारी दुसरी कोणी नाही, तीच दुष्ट राणी होती. आणि त्या सफरचंदामध्ये जादू नाही, विष होतं. त्याच्या एकाच घासात एवढं विष होतं की स्नो व्हाईटला अशी झोप येईल ज्यातून ती कधीच उठणार नाही. जेव्हा 7 बुटके घरी आले, त्यांना स्नो व्हाईट जमिनीवर पडलेली दिसली. डॉगने ते सफरचंद पाहिले. स्नो व्हाईट झोपेत सुद्धा इतकी सुंदर दिसत होती. बुटक्यांनी तिला एका काचेच्या पेटीत सजवून ठेवलं आणि जंगलात अशा ठिकाणी ठेवलं जिथे तिचे सगळे मित्र तिला भेटायला येऊ शकत होते. एक दिवस एक राजकुमार त्याच जंगलात आला जेव्हा स्नो व्हाईट झोपली होती, आणि पक्ष्यांनी त्याला रस्ता दाखवला जेथे स्नो व्हाईट झोपलेली होती. राजकुमाराला विश्वासच बसेना की ही तीच राजकन्या आहे जिचं प्रतिबिंब एकदा त्याने नदीत पाहिलं होतं, आणि अनेकदा स्वप्नामध्ये. त्याने काचेच्या पेटीचे झाकण उघडून स्नो व्हाईटचं चुंबन घेतलं. त्याच वेळी स्नो व्हाईट आणि राजकुमार दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं प्रेम दुष्टतेला हरवून जिंकलं होतं आणि स्नो व्हाईट पुन्हा बरी झाली. त्याच वेळी राजाला त्याच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल समजलं आणि त्याने जादूचा आरसा तोडून टाकला आणि राणीला महालापासून दूर पाठवून दिलं. स्नो व्हाईट तिच्या घरी तिच्या महालात आली, तिच्या बाबांकडे. स्नो व्हाईट आणि राजकुमाराचे लग्न दिमाखात पार पडले. स्नो व्हाईट राजा, राजकुमार आणि 7 बुटक्यांबरोबर नेहमीच आनंद. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर?
माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत. तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा. सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली, माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला, मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली.
पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे वाचवा. तो खूप ओरडला पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. एकेकाळची गोष्ट आहे. एक गरीब विधवा बाई आपल्या मुलाबरोबर राहत असे. तिचा मुलगा जॅक काहीही काम करत नसे, कारण तो खूप आळशी होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. आई, खायला दे ना काहीतरी, मला भूक लागली आहे. दिवसा मागून दिवस गेले. ते लोक आणखी गरीब झाले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची चंदेरी गाय विकावी लागली, कारण ते तिला खाऊ घालू शकत नव्हते. जॅकच्या आईने त्याला सांगितलं की गाय बाजारात घेऊन जा आणि चांगल्या किमतीत विक. मग ते कदाचित खाण्यासाठी काही विकत घेऊ शकले असते. बाजारात जाताना जॅकला एक विचित्र दिसणारा म्हातारा भेटला. त्या म्हाताऱ्या माणसाने गायीकडे पाहिले आणि जॅकला म्हणाला, हे बाळा, जर तू मला तुझी गाय दिलीस तर त्या बदल्यात मी तुला एक मौल्यवान गोष्ट देईन बघ.
हे ऐकून जॅकला खूप आनंद झाला. म्हाताऱ्या माणसाने 5 दाणे आपल्या खिशातून काढले. हे एवढेसे दाणे? पण हे जादूचे दाणे आहेत. जॅकचा आधी त्यावर विश्वास बसला नाही, पण तो म्हातारा माणूस म्हणाला, ऐक माझ्या बाळा, तू एक चांगला आणि हुशार मुलगा आहेस. हे जादूचे दाणे घे. तुला कधीही पश्चाताप नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. जॅकने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या जादूच्या दाण्याच्या बदल्यात आपली चंदेरी गाय त्याला दिली. आपल्या कामावर खुश होऊन जॅक आपल्या घराकडे धावला. आई, हे बघ मी काय आणलंय. जॅकला एवढा आनंदात पाहून त्याच्या आईला वाटलं की तो गाय खूपच चांगल्या किमतीत विकून आला असावा. जेव्हा जॅकने आपल्या आईला जादूचे दाणे दाखवले तेव्हा ती उदास झाली. तिने ते जादूचे दाणे अंगणात फेकून दिले आणि जॅकला आपल्या खोलीत जायला सांगितलं. तू तुझ्या खोलीतच राहायचंय जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवत नाही, आणि आज तुला अजिबात जेवण मिळणार नाही. सकाळी जॅकने आपल्या खिडकी बाहेर डोकावलं तेव्हा तो चकित झाला. त्यांच्या खोलीच्या खिडकीतून त्याने पाहिलं की एक रोपटं खूप वेगाने वाढत होतं. हे ना सर्वसाधारण झाड होतं ना एखादं फूल. हे जादूच्या दाण्याचं झाड होतं. जॅकने त्या विशाल दाण्याच्या झाडावर उडी मारली. त्याच्या वेड्या वाकड्या पानांवर शिडीप्रमाणे चढू लागला. काही वेळ चढल्यावर तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. तेथे सगळं काही मोठं होतं. त्याने एक फुलांनी बहरलेला रस्ता पाहिला ज्याच्या तटावर एक मोठं घर होतं. जॅक घराजवळ पोहोचला आणि त्याने दार वाजवलं. एका विशाल महिलेने आतून उत्तर दिलं. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे काही खायला मिळेल. हो आहे, पण तुला माझा नवरा येण्या अगोदर इथून निघून जावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याला लहान मुले खूप आवडतात आणि तो त्यांना खाऊन टाकतो. जॅक खूप घाबरला होता, पण तेवढाच भुकेलेलाही होता. जसा तो खाण्यासाठी टेबलावर बसला त्याने ऐकलं की कोणीतरी खोल आवाजात बाहेर बोलत होतं. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. हो हो हो. त्या बाईने जॅकला हाक मारली. आत्ताच्या आत्ता ओव्हन मध्ये जाऊन लप बाळा. जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपून बसला. तो राक्षस किचन मध्ये येऊन वास घेऊ लागला. मला मुलाचा वास येतोय. तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला त्या मांसाचा वास येत असेल जे मी काल मांजरीला खाऊ घातलं होतं. जेवण झाल्यानंतर तो राक्षस आपलं सोनं मोजू लागला. काही वेळानंतर तो मोजता मोजता थकला आणि झोपी गेला. जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने सोन्याची बॅग उचलली. त्याने ती बॅग दाण्याच्या झाडाखाली फेकली आणि तो झाडावरून खाली उतरू लागला. त्याने ती सोन्याने भरलेली बॅग उचलली आणि धावत घरात गेला. जॅकची आई सोने पाहून खूप खुश झाली. त्या दिवसानंतर ते कधीच गरीब राहिले नाहीत. पण काही महिन्यांनी त्यांच्याजवळ जे सोनं होतं ते संपलं.
जेव्हा काहीच मार्ग उरला नाही तेव्हा जॅक पुन्हा दाण्याच्या झाडावर चढला आणि त्या राक्षसाच्या घरी पोहोचला. मागल्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा आमची सोन्याने भरलेली बॅग नाहीशी झाली होती. पण तरीही तिने जॅकला प्रेमाने आत बोलवलं. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. राक्षसाचा आवाज ऐकताच जॅक अवन मध्ये जाऊन लपला. जेवण झाल्यावर राक्षसाने त्याच्या पत्नीला कोंबडी आणायला सांगितली. जेव्हा पत्नीने कोंबडी आणली तेव्हा त्याने कोंबडीला अंडे देण्यास सांगितलं. जॅकला हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. आणि जेव्हा राक्षस झोपला, जॅक अवन मधून बाहेर आला आणि त्याने कोंबडीला उचललं आणि खालच्या बाजूला पळाला. सोन्याच्या अंड्यांमुळे जॅक आणि त्याची आई पुन्हा श्रीमंत झाले होते. पण काही दिवसांनी जॅकने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो दाण्याच्या झाडावर चढला. त्यावेळी राक्षसाच्या घरात हळूच घुसला, त्याच्या पत्नीपासून लपून छपून, आणि मोठ्या तांब्याच्या भांड्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने राक्षस तेथे आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. यावेळी राक्षसाच्या बायकोने जॅकला पकडायचं ठरवलं. जर एखादा मुलगा असेल तर अवन मध्ये असेल. जॅक दुसरीकडे लपला होता. राक्षस आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घर शोधलं, पण त्यांना जॅक सापडला नाही. जेवल्यावर राक्षसाने सोन्याची वीणा टेबलावर ठेवली आणि तिला वाजण्याचा आदेश दिला. वीणा वाजू लागली आणि राक्षस झोपी गेला. यावेळी जॅकला कसंही करून ही वीणा न्यायची होती, म्हणून तो राक्षसाच्या गुडघ्यावरून चढत टेबलवर पोहोचला. पण असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. वाचवा! वीणा ओरडली. जॅकने वीणा पाठीशी मारली आणि टेबलवरून उडी मारली. राक्षस जागा झाला आणि जॅकच्या मागे धावला. जॅक दाण्याच्या झाडावरून गतीने खाली उतरू लागला आणि राक्षस त्याच्या मागे. जेव्हा तो घरी पोहोचला, जॅकने आईला बोलवलं. आई, लवकर ये आणि कुऱ्हाड घेऊन ये. त्यांनी दाण्याचं झाड कापायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दाण्याचं झाड कापून टाकलं आणि राक्षस जोरात जमिनीवर पडला. ते दोघे राक्षसापासून सुरक्षित होते. नशीब आपलं, आपण वाचलो. ते दोघे सुरक्षित होते, पण जॅकला आपल्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता. तो आज लोभी वृत्तीमुळे जीव गमावून बसला असता. त्याने त्याच्या आईला वचन दिलं की तो कधीही चोरी करणार नाही आणि तो उद्यापासून खूप कष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर जॅक आणि त्याची आई कधीही गरीब राहिले नाहीत. हो, त्यांच्याजवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती मदतीसाठी, पण जॅकनेही काम करणं सोडलं नाही.